चला, वेगळे पद शोधा हा बुद्धिमत्तेचा पहिला धडा शिकायचा आहे आज आपल्याला. ओके. सर्वांना आवाज क्लिअर येत असेल, स्क्रीन क्लिअर दिसत असेल? ओके. चल, कोण वाचन करेल? स्क्रीनवरचं वाचन करायचंय. स्वरा क्षीरसागरला अनम्यूट केले. स्वरा, आवाज येतोय का? हो. वाचन करा स्वरा. एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी. आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. त्यांपैकी एक आकृतीचे मात्र असे दोन भाग करता येत नाहीत. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. आकृतींमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. चला, व्हेरी गुड. माईक बंद करा स्वरा. आता बघा, आपल्याला वेगळी पद शोधा हा बुद्धिमत्तेचा पहिला धडा शिकायचा आहे आज. त्यामध्ये आता वेगळे पद शोधायचं कसं, त्यासाठी काही नियम दिलेले आहेत. बरोबर, ते नियम आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा दिलेला आहे, एखादी, एकच मिनिट हा. एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पहावी. ह्या शक्यता आहेत. ह्या 4 शक्यता ते वेगळे पद शोधताना लागू होते का बघायचं. पहिली शक्यता दिलेली आहे, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. म्हणजे 4 आकृत्या दिलेल्या असतात, त्यापैकी वेगळी आकृती कोणती आहे ती आपल्याला बघायची असते. ठीक आहे. त्यानंतर सर्व आकृत्यांचे समान भाग करता येतात. त्यापैकी एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. तिसरा मुद्दा आहे, एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. काही वेळा जर अशा एकात एक आकृत्या असतील, याच्यामध्ये काहीतरी वर्तुळ दिलाय, अशा जर आकृत्या असतील ना, तर आधी ही बाहेरची जी आकृती आहे याची तुलना करायची आणि मग आतील आकृत्यांची तुलना करायची. ठीक आहे. 4 नंबरचा पर्याय मुद्दा दिलेला आहे, आकृतींमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा असू शकतात. तुम्हाला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये आरशातील प्रतिमा शिकलो. ठीक आहे, ते पण या इथे लागू होतं. ठीक आहे. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. जर तुमचं अवांतर वाचन असेल तर इथं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. चला, आता पुढे जाऊया. सर्वांनी व्यवस्थित हे मुद्दे लक्षात ठेवायचे. ओके. प्रश्न सोडवताना तुम्हाला हे जे काही शक्यता दिलेल्या आहेत, ह्या 4 शक्यता ह्या तपासून बघायची. आकृत्यांचे 2 समान भाग होतात का बघायचं. त्यानंतर रेखांकित भाग, त्याचा आकार आणि स्थान लक्षात घ्यायचंय. एकात एक तुलना असते, एकात एक आकृत्या असतील तर बाहेरच्या आकृतींची तुलना करायची आणि आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा आहेत का याचं पण निरीक्षण करायचं. ठीक आहे. कॅमेरा ऑन ठेवा सगळ्यांनी.
बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॅमेराच ऑन नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. चला हे वाचन करा. काव्या, काव्याचा माईक अनम्यूट केलाय. काव्या हे वाचन कर बाळा. काव्य आवाज येते? प्रतीक तायडे. प्रतीक यस आवाज. मॅम. प्रतीक येतोय. स्क्रीनवरच वाचन कर. पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. बरोबर. आता हे वेगळे पद शोधा. हे शोधताना तुम्हाला बघायचंय की प्रत्येक प्रश्नात बघा 4 पर्याय दिलेले आहेत, 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. या 4 आकृत्यांचं निरीक्षण करायचंय आणि याच्यापैकी 3 आकृत्या समान आहेत आणि तुम्हाला आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करायचे. आता शोधा याच्यामध्ये वेगळी कोणती आकृती आहे बघा या 4 आकृत्यांमध्ये. वेगळी आकृती शोधा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चला काय उत्तर येतंय? शर्वरीचा आन्सर आले, वरचा आले प्रतीक, श्रीजित. ओके. ईश्वरीचा आले आन्सर ए. आदित्यचा आले आन्सर सी. सी. चला मानसी सांगा याचं उत्तर. पर्याय क्रमांक ए आलेला आहे, बरोबर आहे. येस मॅम. उत्तर पर्याय क्रमांक ए आलेला आहे, ते बरोबर आहे. कसं आलं पर्याय क्रमांक ए? मॅडम PQRS हे प्रतिघटक आहे. बघा PQRS. ओके. त्यानंतर त्यानंतर हा पी इथं आला
PQRS, त्यानंतर PQRS, PQRS, त्यानंतर हा पी कुठे गेला, इथं गेलाय, PQRS. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, सगळे हे अशा पद्धतीने फिरत आहेत, हे अक्षर जे आहेत आतली, ठीक आहे, हे वर्णाक्षर जे आहेत ते पद्धतीने फिरत आहेत. प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने. बघा हा पण पी इथं आलेला आहे आणि असा फिरतोय. आपण घड्याळाचा काटा कसा फिरतो, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, असा फिरतो ना, 1 वर आला, परत 2 वर आला, परत 3 वर आला, अशा पद्धतीने फिरतो. पण हे असे फिरत आहे, ठीक आहे. आणि इथे जर बघितलं तर PQR आणि S असं फिरत आहे. आणि बाकी सगळ्या 3 आकृत्यांमध्ये ते प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने हे वर्णाक्षरे फिरत आहेत. येते लक्षात सर्वांच्या? बघा PQRS अशा पद्धतीने, हे पण सेम PQRS, हे पण PQRS, असं घड्याळाच्या उलट दिशेने फिरतात. पण फक्त ही एवढी एकच आकृती जी आहे ती PQRS अशा पद्धतीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते, ठीक आहे. समजते का? त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येते. अर्शान शेख समजतंय? आयुष, आदित्य, आयुष अरगडे, आयुष माईक ऑन कर. आयुष अरगडे, चला पुढे जाऊया. दुसरा प्रश्न घेऊया. आता समजलं का, अशा पद्धतीने वेगळे वेगळे पद आपल्याला शोधायचे. वेगळे पद शोधताना आकृत्यांचं निरीक्षण करा आणि जी आकृती तुम्हाला वेगळी दिसते ती आकृती तुमचा आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नामध्ये उत्तर आहे. चला आता पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. चला याचं उत्तर द्या. ओके, ईश्वरीचा आन्सर आले सी, मानसीचा आले, स्वरा गावणगणचा आले. बाकीच्या विद्यार्थ्यांनी निरीक्षण करा आणि उत्तर द्या. काव्या, रिद्धी, चला व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं आन्सर आलेलं आहे, सी आलेलं आहे, ठीक आहे. बघा आता सी का आलं, आपण जर पाहिलं तर हा त्रिकोण आहे, हा पंचकोन आहे, हा पंचकोन आहे आणि हा हेक्सागोन येईल. ओके, त्यानंतर
हा चौरस आहे पण त्याला असं क्रॉस करून हे केलंय. ठीक आहे. आता बघा, हा त्रिकोण आहे तर त्रिकोणाला बाजू किती आहेत? चॅट बॉक्स मध्ये टाका सर्वांनी पटापट. त्रिकोणाला बाजू किती? चॅट बॉक्स मध्ये टाका. 3 बरोबर. आणि आतमध्ये पंचकोन आहे त्याला किती बाजू आहेत? त्रिकोणाला 3 बाजू आहेत आणि याच्या बाजू आपण इथं लिहूया. याला 5 बाजू आहेत बरोबर. बाहेरच्या आकृतीला 3 बाजू दिलेल्या आहेत आणि आतील आकृतीचे जर आपण निरीक्षण केले तर इथं 5 बाजू आहेत. ठीक आहे. आता या आकृतीमध्ये याला किती बाजू आहेत? 1 2 3 4 5. ही एक बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू, ही चौथी बाजू आणि ही पाचवी बाजू. किती बाजू आहेत? 5 आहेत. ठीक आहे. पाच आहेत आणि आतमध्ये 1 2 3 4 5 6 7. किती बाजू आहेत? 7. इथे सेम, इथं 4 बाजू आहेत आणि इथं 1 2 3 4 5 6. इथं 6 बाजू आहेत. इथं 4 बाजू आहेत बाहेरच्या आकृतीला आणि आतील आकृतीला 1 2 3 4 5 6 बाजू येतात का लक्षात? ह्या 1 2 3 4 5 आणि 6. बघा आता. एक दोन तीन चार पाच, 3 4 5 6 आणि आतमध्ये चला, कोणाला लक्षात आलं याचं उत्तर? कोण सांगेल? आता उत्तर लक्षात आले का? अक्षरा, अक्षरा खरतोडे, माईक ऑन करा. ठीक आहे. चला बघा, याच्यामध्ये इथं जी बाहेरची आकृती आहे. हा, अक्षरा काय उत्तर येईल? मॅम सी उत्तर येईल. हा, कसं येईल? कारण मॅम या तिन्ही आकृत्यात ना आतल्या बाजूत ना बाहेरच्या बाजूपेक्षा 2 जास्त आहे आणि ती आकृतीमध्ये बाहेर बाजू आतल्या बाजूपेक्षा 2 जास्त आहेत. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हेच उत्तर आहे या प्रश्नाचं. बघा, याचं सी उत्तर बरोबर आहे. इथं जर आपण निरीक्षण केलं तर आतली जी आकृती आहे, आतली आकृतीच्या ज्या बाजू आहेत त्या बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 जास्त आहेत. बरोबर. बाहेर इथं 3 आहेत तर इथं 5 आहेत. कारण आतली आकृती ही 2 रेषांनी बाहेरच्या आकृतीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर इथं पण बघा, इथं आतल्या आकृतीच्या बाजू किती आहेत? 7 आहेत. बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 जास्त आहेत. आणि इथं आतली आकृती ही बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 कमी आहे. आतली आकृती ही बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे ही वेगळी आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 इथे पण सेम आहे. बाहेरची ज्या बाजू आहेत त्यापेक्षा आतल्या ज्या बाजू आहेत त्या 2 जास्त आहेत. सगळीकडे आतल्या आकृतीच्या बाजू 2 जास्त आहेत, बाहेरच्या आकृतीच्या बाजू 2 कमी आहेत. पण पर्याय क्रमांक सी मध्ये उलट दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी येते. समजतंय का सर्वांना? समजतंय? श्रेयश पारखे समजतंय का? स्वरांजली शर्वरी, यस. प्रथमेश जगताप, यस. ओके. चला पुढे जाऊया आता. 1 मिनिट. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आपण 3 सोडवूयात. चला 3 सोडवा.
चला याचं उत्तर द्या. याचं येईल पटापट पटापट सर्वांना. याचं येईल कारण हे सोपं आहे ना, लगेच लक्षात येते. वेगळी आकृती कोणती आहे ते लगेच लक्षात येते यामध्ये. कृतार्थ. काय उत्तर येईल कृतार्थ? बी. बी. कृतार्थची झोप बी. लागली का होती? कृतार्थ बी. झोप सी लागली? तीन. आ सी. आधी सी कसं बी तीन. म्हणला? बी कसं म्हणला आधी बी? आ लक्ष नाही का क्लासमध्ये? सी उत्तर येतं याचं. कारण सी आकृती जर आपण वगळली तर बाजूच्या बाकीच्या ज्या 3 आकृत्या आहेत त्यामध्ये बाहेरची जी रचना आहे किंवा बाहेरची जी आकृती आहे सेम तशीच आतली पण आकृती आहे. बघा बघा बाहेरची जी आकृती दिलेली आहे तशीच सेम आतली पण आकृती आहे. पण सी मध्ये जर आपण बघितलं तर बाहेरची आकृती आणि आतली आकृती वेगवेगळी आहे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी येणार आहे. ठीक आहे, डी पण येणार. ओके कृतार्थ माईक बंद कर तुझा. चला पुढे जाऊया आता. समजते सर्वांना? अशा पद्धतीने निरीक्षण करायचंय. निरीक्षण करून जे वेगळं पद आहे ते आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. वेगळे पद आपल्याला शोधायचंय 4 आकृत्यांमधून. चला प्रश्न क्रमांक 4 सोडवा. याचं उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी. प्रत्येकाचं नाव घेणं, प्रत्येकाला अनम्यूट करणं शक्य नाही, त्यामुळं माझं लक्ष सर्वांना असतं. अभ्यास करा फक्त. ओके, यशोधन, ईश्वरी, स्वरांजली, इशू शिंदे, सरा क्षीरसागर, शर्वरी, शर्वरी माईक ऑन करायचा आणि उत्तर द्यायचं या प्रश्नाचं. शर्वरी आवाज येतोय? येस मॅम. हा शर्वरी काय उत्तर येतं या प्रश्नाचं? मॅम डी. डी कसं आलं? मॅम प्रत्येक ह्याच्यात टी आहे, मग डी च्या ह्याच्यात टीच नाहीये ना. बरोबर. आपण जर हे अक्षरे बघितली, ही जर वर्णाक्षरे बघितली तर इथं के दिले, आय दिले, टी दिले, पण इथं पण टी आय के आहे, इथं पण आय टी के आहे, पण इथं आय आहे, के आहे, पण टी नाही. त्या ठिकाणी कुठलं अक्षर दिलेलं आहे? सी अक्षर दिलेलं आहे. ओके, टी ऐवजी सी अक्षर इथे दिलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी येईल. क्लिअर आहे सर्वांना? चला शर्वरी. हा यस, माईक बंद करा शर्वरी. चला पुढे जाऊया. चला या प्रश्नाचं उत्तर. वेगळे पद शोधा बुद्धिमत्तेचा पहिला धडा चालू केलेला आहे. ओके, सर्वांनी अभ्यास करायचा आहे, परीक्षा खूप जवळ आलेली आहे. ओके, प्रतीक कायडे, अक्षरा, स्वरा. चला बरोबर आहे, वेगळे पद आपल्याला शोधायचे. बघा काय उत्तर येईल इथं? बी उत्तर तुमचं बरोबर आहे सर्वांचं. बी उत्तर बरोबर आहे. इथे आपल्याला प्रत्येक आकृतीत काळा भाग, हा जो काळा भाग आहे प्रत्येक आकृतीत हा अर्धवर्तुळालगत आहे. हा जो अर्धवर्तुळ आहे याच्या थोडासा लगतच हा रेखांकित भाग आहे. ओके, हा काळा भाग जो आहे
तो अर्धवर्तुळालगतच आहे. पण पर्याय क्रमांक बी मध्ये जर आपण बघितलं तर हा अर्धवर्तुळ राहिला इकडे. ओके, आणि हा रेखांकित भाग दिला पार इकडे. सी मध्ये पण अर्धवर्तुळालगतच आहे हा रेखांकित भाग, आणि डी मध्ये पण अर्धवर्तुळालगतच आहे हा रेखांकित भाग. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, फक्त ऑब्झर्वेशन करायचंय आणि प्रॅक्टिस करा. एका धड्यावर किमान 50, 60, 100 उदाहरणं सोडवा. ठीक आहे, नवनीत पब्लिकेशनचं बुक घ्या, पक्का पायाचं घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 सोडवा. बघा याच्यामध्ये वेगळं पद तुम्हाला कोणतं दिसतंय? हे सोपं आहे. असे सोपे सोपे प्रश्नाचे पटापट पटापट उत्तर येतात, आणि जे अवघड आहे त्याला कुणाचे चार्ट्सच दिसत नाही. बरोबर, श्रेयश पारखे बरोबर आहे, वेदिका सुरनार, सर्वेश, चला ईश्वरीला अनम्यूट केले. ईश्वरी काय उत्तर येईल याचं? मॅम डी. डी कसं आलं सांग? मॅम सगळे ते बाहेर आहे, काय म्हणते ते त्रिकोण रेषा सगळ्या बाहेर आहे, फक्त डी माहिती मध्ये गेलेली. ठीक आहे, चला चला माईक बंद करा. बघा सगळ्या वर्तुळांमध्ये हे जे छोटे वर्तुळ आहेत ते बाहेरच्या वर्तुळामध्ये केंद्रस्थानी आहेत. बरोबर, हा केंद्रस्थानी आहे, हा पण केंद्रस्थानी आहे, हा पण केंद्रस्थानी आहे, छोटा वर्तुळ. ओके, पण पर्याय क्रमांक डी मध्ये या जर आपण आकृतीमध्ये बघितलं तर हा वर्तुळ कुठं आहे? केंद्रस्थानी नाही, केंद्राच्या पूर्ण बाहेर आला. हा बाहेर फिरायला आला वर्तुळ, हा फिरायला आला, त्यामुळे हा कट झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी उत्तर येईल. चला पुढे जाऊया आता. प्रश्न क्रमांक 7. याचं उत्तर द्या. चला, ज्यांचं ज्यांचं सी उत्तर आलेलं आहे त्यांचं त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, सी उत्तर ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे बरोबर आहे. हे समजून सांगायची काय गरज नाही, तरी पण सांगते. बघा हे छोटे रेखांकित भाग जे दिलेले आहेत ते बरोबर ह्या कोपऱ्यात दिलेले आहेत. ठीक आहे, बघा इथं पण दिलेले आहेत, पण हे नाही दिलेली, ही आकृती वेगळी दिसत आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी येईल. चला प्रश्न क्रमांक 2. याचं उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये.
प्रश्न क्रमांक 2. बरोबर. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा हा वर आता आपल्याला याच्यामध्ये वेगळं पद शोधायचंय, वेगळी आकृती. हे गेलं आपलं. एक मिनिट हा. हा, याच्यामध्ये आपल्याला वेगळी आकृती शोधायची. बरोबर. आपण जर निरीक्षण केलं या 4 आकृत्यांचं, तर याच्यामध्ये आपल्याला वेगळी आकृती कोणती दिसते? तुमचं उत्तर आलेलं आहे सर्वांचं पर्याय क्रमांक सी. तर ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ते उत्तर बरोबर आहे. आता कसं बरोबर आहे? हे जे बाण आहेत, आतले जे बाण आहेत, हे बाण हे बरोबर कुठे आहेत? परिघाच्या दिशेने आहेत. परिघा जवळ आहेत, परिघाच्या दिशेने आहेत. ए मध्ये पण तसंच आहे. बी आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर हे कुठं आहेत? परिघाच्या जवळ आहेत. बरोबर, परिघाजवळ आहेत. इथं पण इथं तसं नाहीये. हा बाण परिघाजवळ आहे, पण हा बरोबर केंद्रस्थानाकडे गेलाय. हा वर्तुळाच्या केंद्रस्थानाकडे गेलाय. त्यामुळे वेगळं पद, वेगळी आकृती या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक सी आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पण पर्याय क्रमांक सी आहे, कारण आपण शिकतोय वेगळे पद शोधा. बरोबर का? समजले सर्वांना? कुणाला काही डाऊट आहे? येस, यशोधन फक्त उत्तर टाकायचे बाळा चॅट्स मध्ये. चला, आज सगळ्यांना मजा येत असेल, कारण सगळ्यांना आज सोप्पा धडा शिकवणं चालू आहे ना, त्यामुळं. नाहीतर रोज गणिताचं अवघड जातं. बरोबर का? आराध्या दिघे, स्वरा क्षीरसागर, येस, वंदना यादव, VP राठोड, बरोबर. येस, हा. चला, कॅमेरा ऑन ठेवायचा आहे सर्वांनी. कॅमेरा ऑन ठेवा. पुढे जाऊया आता. चला, या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला वेगळे पद शोधायचे. 4 आकृत्या बघा, त्याचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये वेगळी आकृती जी दिसते ते आपल्याला उत्तर द्यायचे. वेगळी आकृती बघा कोणती दिसते या 4 आकृत्यांमध्ये तुम्हाला. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे सर्वांनी. बरोबर, अनुष्का, शौर्य, प्रतीक ताडे, ओके. चला, बरेच जण म्हणत आहेत की या प्रश्नाचं उत्तर बी येते. बरोबर, बी बरोबर आहे. आता बी आलं कसं हे समजलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता इथं आपल्याला हे शोधायचंय की केंद्रस्थानी जी आकृती दिलेली आहे ना, केंद्रस्थानी काय दिलेलं आहे? त्रिकोण दिलाय. मग त्रिकोणाला बाजू किती? त्रिकोणाला बाजू 3.
बरोबर. मग आता या आकृतीमध्ये आपल्याला हे शोधायचंय की जेवढ्या आतील आकृतीला बाजू आहेत तेवढेच बाहेर वर्तुळ काढलेले आहेत. जेवढ्या आतील आकृतीला बाजू आहेत तेवढेच बाहेर वर्तुळ काढलेले आहेत. आतील आकृतीला 3 बाजू आहेत आणि बाहेर वर्तुळ पण बघा 1, 2 आणि 3च आहेत. समजतंय? इथं अशा पद्धतीने शोधायचे. आतील आकृतीला जेवढ्या बाजू आहेत तेवढे वर्तुळ आहेत. बघा आतील आकृतीला किती बाजू आहेत? 1, 2, 3 आणि 4. किती बाजू आहेत तो? 4. आणि वर्तुळ किती काढलेत? इथं 1, 2 आणि 3च वर्तुळ काढलेत. वर्तुळ किती काढलेत? 3च काढलेत. त्याच्यामुळे हे उत्तर येईल का? हे उत्तर येईल आपलं. कारण बाहेर बाजू 3च, बाजू 4 आहेत पण वर्तुळ 3 आहेत. इथं बाजू 3 आहेत, 3च आहेत. आता इथं बघूया आपण बाजू किती आहेत. इथं 1, 2, 3, 4 बाजू आहेत. आणि वर्तुळ किती आहेत? बाहेर किती वर्तुळ काढलेत? 1, 2, 3, 4 वर्तुळ काढलेत. मग हे मॅच होते. हे नाही वेगळं पद येणार. इथं बाजू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. किती बाजू आहेत? 5 बाजू आहेत. वर्तुळ किती आहेत मग? 1, 2, 3, 4, 5 वर्तुळ आहेत. बरोबर. बघा सगळीकडे मॅच होते. सगळीकडे आतमध्ये आकृतीला जेवढ्या बाजू आहेत तेवढे बाहेर वर्तुळ आहेत. आतमध्ये आकृतीला जेवढ्या बाजू आहेत तेवढे बाहेर वर्तुळ आहेत. पण पर्याय क्रमांक मध्ये तसं नाही. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येईल. समजतंय? पुढे जाऊया आता. तर याचं उत्तर द्या. बरोबर. शर्वरी, नखेदार, ऐनुद्दीन बरोबर आहे. याचं उत्तर द्या आता. आता या पुढे जे प्रश्न राहिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ठीक आहे. पुढे जे प्रश्न राहिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. चला, बऱ्याच जणांचं उत्तर आले ए, काही जणांचं अस्मिताचं डी आले, वंदनाचं ए आले, आयुषचं ए आले, सर्वेशचं ए आले. आणखी कोणाचं? बघा डी उत्तर स्वराज क्षीरसागरचं डी आले. ऋषिकेश पाजीचं तर बीच आले. ऋषिकेश बघा डी ज्यांचं उत्तर आले त्यांना बघा प्रत्येक आकृती ही 4 रेषांनी बनली. 1, 2, 3 आणि 4. ही आकृती किती रेषांनी बनली आहे? 1, 2, 3 आणि 4. 4 रेषांनी बनली. बरोबर. ही 4 रेषांनी बनली. एक मिनिट. ही पण 4 रेषांनी बनली. 2 नंबरची आकृती, 3 नंबरची आकृती जर आपण पाहिली तर ती सुद्धा 4 रेषांनी बनलेली आहे. 4 रेषा 4 रेषा. आणि ही आकृती जर आपण बघितली 1, 2, 3, 4, 5. ही आकृती मात्र पर्याय क्रमांक डी जो आहे ही आकृती मात्र 5 रेषांनी बनलेली आहे बघा. त्यामुळं याचं उत्तर येईल
पर्याय क्रमांक डी. आता काही काही जण बी का म्हणत आहेत, त्यांना वाटत असेल ह्या सगळ्या खुल्या आकृत्या आहेत, पण बी ही बंदिस्त आहे, पण सी पण बंदिस्त आहे ना. तुम्हाला वाटत असेल ह्या लाईनिंग वेगळ्या दिलेल्या आहेत, ही आकृत्या खुल्या आहेत पण बी आकृती बंदिस्त आहे, तर सी पण बंदिस्त आहे, त्याच्यामुळे बी नाही येऊ शकणार उत्तर. काही जणांनी सी दिले, सी कसं काय येईल, सी पण नाही येणार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कारण बाकीच्या सर्व आकृत्या ह्या 4 रेषांनी बनलेल्या आहेत आणि फक्त डी ची आकृती जी आहे ती 5 रेषांनी बनलेली आहे. त्याच्यामुळे वेगळेपणा या आकृतीमध्ये 5 रेषांचा आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. वेगळे पद आपल्याला शोधायचंय. चला, व्हेरी गुड. चला, हे उत्तर द्या. ओके, बऱ्याच जणांचं उत्तर सी येते. शौर्यचं डी आले, यशोधनचं सी आले, अक्षराचं सी. सी आन्सर येत आहे. बर, चला आता आदित्यला अनम्यूट करते. आदित्य, कसं आले उत्तर ते सांगायचंय. हा, आदित्य अनम्यूट केले. मॅडम, ए मध्ये उजव्या बाजूकडे त्रिकोण दाखवलाय आणि त्याच्या उजव्या बाजूला ती रेषा दाखवल्या. बी मध्ये उजव्या बाजूला ती रेगा वडल्या आणि ती काळा भाग आहे तो खाली आहे. आणि सी मध्ये डाव्या बाजूकडे त्रिकोण आहे आणि डाव्या बाजूला आहे ती रेष, ती उजव्या बाजूला पाहिजे ती, आणि डी मध्ये असं खाली आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे म्हटल्यावर डी पर्याय क्रमांक येते. त्याची रेषा डावीकडे आहे. सी सी येते सी. तेच नाही, एकदा सी सी टाकलाय, डी सांगतोय काय ते. सी येते सी. सी बरोबर. आपण जर बघा ह्या आकृतींना जर रोटेट केलं ना, रोटेट, आणि एकसारखं जर या बी आकृती सारखं सगळ्या आकृत्या आपण उभ्या केल्या, तर बघा आपण इथं उभ्या करूया आकृत्या. हा त्रिकोण जर आपण काढला, हा त्रिकोण जर आपण रोटेट केला, याला जर असं फिरवलं असं आणि उभं केलं, हा त्रिकोण आडवा झोपलाय आणि त्याला जर उभा केला आपण, तर ही जी लाईन आहे ना, ही लाईन ती बरोबर इथं येईल आणि हा रेखांकित भाग तर काही चेंज नाही होणार, तो तशाच तसा राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ही आपण आकृतीला बी ला आपण जसं आहे तसंच उभं केलं. ठीक आहे, तो ऑलरेडी उभाच आहे. आपण पण कधी कधी शाळेत बघा आपल्याला झोप लागलेली असते, शाळेत मग शिक्षक आपल्याला एक छडी देतात आणि जागी करतात. तसं हे आपल्याला सगळ्या आकृत्यांना अशा पद्धतीने मांडणी करायची आहे, उभ्या पद्धतीने सेम. ठीक आहे, मग या आकृतीला जर आपण केलं, तर ह्या आकृतीला जर असं रोटेट केलं, अशी जर उभी केली ना, तर बघा ही आकृती अशी होणार आणि तो जो ही जी लाईन आहे ती इथे काय? येणार. आदित्य, माईक बंद कर. लाईन जी आहे ती इथे येणार. ठीक आहे, त्यानंतर ह्या आकृतीला जर आपण असं रोटेट केलं, फिरवलं, जी उलटी आहे तिला सरळ त्रिकोण केला, तर ह्या आकृतीची जी बाजूची आडवी लाईन आहे ती बरोबर कुठे येईल, इथे येईल. आता बघा वेगळे पद कोणते येते, आता वेगळे पद पर्याय क्रमांक सीच येणार. पर्याय क्रमांक सीच येणार, कारण ही जी लाईन आहे ही आकृतीच्या डाव्या बाजूला येते, पण बाकीच्या सगळ्या आकृतीमध्ये ही जी लाईन आहे ती उजव्या बाजूला आहे. बघा, क्लिअर आहे सर्वांना? कस्तुरी, समजतंय का? ठीक आहे, समजलंय, मग पुढे जाऊया आपण.
अरे काय झालं? हा चला, हा प्रश्न द्या. या प्रश्नाचं उत्तर द्या. पर्याय प्रश्न क्रमांक 6. स्वरांजलीला अनम्यूट केले. स्वरांजली, उत्तर दे या प्रश्नाचं. मॅम, स्वरांजली, हा उत्तर प्रत्येक काय आहे बाळा? आकृतीत हा RUNA हा आणि C आकृतीत NQK. मग उत्तर काय येईल? C. सी. व्हेरी गुड, बरोबर आहे. प्रत्येक आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर RUN ही वर्णाक्षरे आहेत, ही अल्फाबेट्स आहेत. RUN, UNR. पण सी मध्ये जर बघितलं तर हा के कुठंच नाही, पण फक्त सी मध्ये एक्स्ट्रा आलेला आहे. सी मध्ये एक्स्ट्रा आलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी येईल. ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. हा, क्लास स्टार्ट व्हायला 5 ते 7 मिनिट लेट झाला होता, त्यामुळे आपण 5-7 मिनिट एक्स्ट्रा क्लास घेऊया. चला, या प्रश्नाचं उत्तर द्या. सोपा आहे आता हा प्रश्न. हा प्रश्न सोपा आहे. चला अस्मिता, माईक ऑन करा आणि उत्तर द्या या प्रश्नाचं. काय उत्तर येईल अस्मिता? सी. कसं काय सी येईल सांग बरं? A, B आणि D मध्ये जे वाहने आहेत ना ते रस्त्यावरती चालणारे आहेत, आणि C मध्ये ते नाव आहे ना ते पाण्यात चालते, त्याच्यामुळे ऑप्शन सी उत्तर आहे त्याचं. बरोबर आहे, सी उत्तर बरोबर आहे. ही सगळी जी वाहनं आहेत ती सगळी कुठे चालतात? जमिनीवर. हे बघा, बैलगाडी पण जमिनीवर चालते, सायकल पण तुम्ही चालवली असेल, जमिनीवर चालते ना, का पाण्यावर चालते सायकल? नाही जमिनीवर. ना, जमिनीवर चालते. आणि हा जो रिक्षा टाईप आहे हा पण जमिनीवर चालतो. पण हे जे जहाज आहे हे कुठे चालते? हे पाण्यावर चालते. ठीक आहे, त्यामुळे या आकृतीमध्ये वेगळे पद आपल्याला पर्याय क्रमांक सी दिसत आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. माईक बंद करा स्मिता. प्रश्न क्रमांक 8. कोण सांगते? दीप्ती कल्याणकर. दीप्ती कल्याणकरला अनम्यूट केलंय. दीप्ती, माईक ऑन कर बाळा. अनम्यूटचं नोटिफिकेशन येत असेल बघ तुझ्याकडं, मग तुझा आवाज माझ्यापर्यंत येईल. हॅलो, अनम्यूट वर क्लिक करायचंय दीप्ती. हॅलो. हा, आवाज येतोय? हा बोल की हो बाई. मॅडम. हा बाळा, या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल? आपल्याला बघ, या 4 आकृतीमध्ये ना दीप्ती वेगळी आकृती शोधायची. या 4 आकृत्यांमध्ये ना डी वेगळी मॅडम. आकृती. डी. बर, कसं कसं उत्तर आलं? डी सांगशील? डी सांगते का बी सांगते? बी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बी बरोबर आहे. कारण बघ, प्रत्येक आकृतीमध्ये इथं हा काय दिलेला आहे? चौकोन दिलेला आहे. इथं पण चौकोन दिलाय, इथं पण असा म्हणजे काटकोन दिलाय. पण इथं अर्धवर्तुळ केलेलं आहे. अर्धवर्तुळ केलेलं या त्रिकोणामध्ये, आणि बाकी सगळीकडे काटकोन आहेत. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येईल. व्हेरी गुड दीप्ती, छान. प्रश्नांची उत्तरं देत राहायची चॅट बॉक्स मध्ये, हा दीप्ती. हो. चॅट बॉक्स मध्ये प्रश्नांची उत्तरं देत राहा. हो मॅडम. ओके.
चला आता पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. कुणाला समजत नाही किंवा कुणाला आणखी विचारायचं राहिलंय तसं राहिले बऱ्याच जणांना विचारायचं. चला याचं उत्तर द्या. दीप्ती, कॅमेरा फ्रंटचा चालू करायचा, बॅकचा कॅमेरा चालू झाला. पुढचा कॅमेरा चालू करायचा म्हणजे तू दिसशील मला अभ्यास करते का नाही मला लक्षात येईल. चला याचं उत्तर द्या पटापट चॅट बॉक्स मध्ये. चला वेदिका, काय उत्तर येईल या प्रश्नाचं वेदिका? मॅम हम्म. डी. डी कसं आलं वेदिका? कसं आलं वेदिका? मॅम पण इथे सगळ्या आकृती सेमच आहेत. आकृत्या सेम आहेत पण आपल्याला काहीतरी आता वेगळं शोधावं लागेल ना याच्यामध्ये. आपल्याला प्रश्न दिलाय म्हणजे आपल्याला वेगळं शोधण्यासाठी प्रश्न दिलाय. आकृत्या सेम आहेत आणि उत्तर बरोबर आहे पण आलं कसं? हम्म. दोनच मिनिटं. हा. हा मॅम कळालं आता. हम्म. ए आणि बी आणि डी मध्ये वरती डॉट आहे आणि फक्त सी मध्ये एकटं खाली आहे. तुझं उत्तर काय? सी आहे का डी आहे? सी आहे. नाही ना, कारण उत्तर चुकले ना. उत्तर चुकले. कसं काय? बघा आकृतीला काही वेळा समजत नसेल तर रोटेट करायचे, फिरवायचे. कुणाला सांगता येईल? रिद्धीला अनम्यूट नव्हतं केलं. रिद्धी. रिद्धी मॅडम उत्तर सांग. हा. तो पहिला डॉट आहे ना तोच दुसऱ्या बाजूला गेलाय, तिसऱ्या ह्याच्यात तोच खाली आलाय, मग तो चौथ्या ह्याच्यात आहे ना तिथे 4 भाग केलाय, तो त्याच्या ऐवजी यायला पाहिजे होता. पहिल्या आकृतीत तो डॉट तिथं आला, मग इथं त्याच्या आलं. पुढे आलाय, मग खाली आलाय, हा. मग आता तो इकडे यायला पाहिजे होता कोपऱ्यात.
इकडं. हा ओके, पण तो इकडे गेलाय. हा म्हणून ऑप्शन डी. ऑप्शन डी बरोबर आहे, पण स्पष्टीकरण आणखी योग्य वाटत नाहीये. कोणाला देता येईल स्पष्टीकरण? येस, हो दीप्ती. डेली युजर आयडी आणि पासवर्ड शेअर करते मी. ठीक आहे, चला. कोणाला सांगता येईल? ईश्वरी. ईश्वरी सांगा. टीचर बघूला. ती मॅथ टीचर ती इकडे वरती गेलेला आहे तो डॉट परत इकडे आलाय म्हणजे तो असं त्रिकोण वाणी फ्लॉक वाणी त्याचा आकार आहे तो त्याच्या पुढे आला परत त्याच्या पुढे आला इकडं डाव्या इकडच्या साईडला परत खाली आला आणि परत तो आता इकडं पाहिजे होता. हे बघा, हा उजव्या बाण बघते इकडच्या साईडला पाहिजे इथं. होता. इथे. हा, बरोबर. अशा आता पद्धतीने इकडे पाहिजे होता स्पष्टीकरण. तो वरती गेला. बरोबर, बाण आपला हा असा आहे, नंतर मग असा, आणि नंतर खाली आहे. ओके. परत हा, आता इकडे पाहिजे होता. तर बाण असा इकडे पाहिजे होता. तो वरती गेलाय. हा, असा जायला पाहिजे होता का? यस. हा, इथे यायला पाहिजे होतं. म्हणजे हे असा बाण, असा बाण, असा बाण, अशा पद्धतीने बाण यायला पाहिजे. ठीक आहे, उत्तर बरोबर आहे, पण स्पष्टीकरण पण ठीक आहे. आणखी कोणाला वेगळ्या पद्धतीने देता येईल का स्पष्टीकरण याचं? अस्मिता गवारीला एकदा अनम्यूट करूया आणि क्लास थांबूया आपण. वेळ झालीये, कारण बऱ्याच मुलांना स्कूलमध्ये पण जायचंय आणि मला पण स्कूलमध्ये जायचंय. चला अस्मिता, यस मॅम. सांगा याचं उत्तर. ए बी आणि सी आहे ना त्यांना हम्म. रोटेट केल्यावरती ते एक समान झाल्यावरती सेमच दिसणार आणि डी ऑप्शन मध्ये ते पण रोटेट केल्यावरती तीच आकृती सगळ्यात वेगळी दिसणार. म्हणजे ए बी सी या तीनांपेक्षा जास्त वेगळी दिसणारी आकृती डी. ओके, बरोबर आहे. दोन ते तीन विद्यार्थ्यांनी उत्तर दिले वेगवेगळ्या पद्धतीने, पण उत्तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. आपण आकृतीला जर पूर्ण रोटेट केलं, ओके, तर हा जो रेखांकित भाग आहे, हा रेखांकित भाग बरोबर ह्या क्रॉसच्या या बाजूला आणि या अर्धवर्तुळाच्या इथं दिसला पाहिजे. पण जर आपण 3-4 ए बी आणि सी या तिन्ही पण आकृत्या जर रोटेट केल्या तर ह्या सेम दिसतील, फक्त पर्याय क्रमांक डी जे आहे ते वेगळे दिसतील. ठीक आहे, आणि त्याच्यात पण सोपं, या आधीचं आपण जे स्पष्टीकरण बघितलं होतं ते पण इझी आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. सर्वांनी वेगळे पद शोधा हा बुद्धिमत्तेचा पहिला धडा आहे. वेगळे पद शोधा हा बुद्धिमत्तेचा पहिला धडा आहे. मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. यावरती भरपूर उदाहरणं सोडवा, प्रॅक्टिस करा. ओके. मॅम पाठवायचं आहे का याच्यावरचं आ होमवर्क? हो, होमवर्क पाठवत जा. वेगळे पद शोधा ह्या धड्यावरचे प्रश्न सोडवा, किमान 50 प्रश्न तरी सोडवा आणि मला त्याचा फोटो काढून पाठवा. ठीक आहे, चालेल. ओके. ओके चला मॅम. भेटूया. चलो बाय बाय, हॅव अ नाईस डे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, उद्याच्या लेक्चर मध्ये.